नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या ई-के-वाय-सी संदर्भात सरकारकडून एक महत्त्वाची नोटीस समोर आलेली आहे. अनेक बहिणी सतत एकच प्रश्न विचारत आहेत. आमची ई-के-वाय-सी झाली आहे तरी पैसे का आले नाहीत? काही जणी सांगतात की त्यांनी 2-3 वेळा ई-के-वाय-सी केली तरी हप्ता मिळालेला नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली म्हणजे ई-के-वाय-सी बाबत सरकारची नवीन नोटीस काय सांगते? दुसरी म्हणजे ज्यांचे पैसे थांबले आहेत त्यांना पैसे कधी मिळू शकतात आणि ज्यांची के-वाय-सी अजून झाली नाही त्यांनी काय करावे. तर सगळ्यात पहिले ई-के-वाय-सी बाबत नवीन अपडेट. लाडकी बहीण योजनेबाबत सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर अर्ज आले, पण त्यावेळी अनेक बहिणींची के-वाय-सी पूर्ण झाली नव्हती. काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नव्हता, तर काही ठिकाणी सर्व्हरची समस्या येत होती. विशेषतः डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात, जसे की 28 ते 31 डिसेंबर या काळात खूप लोकांनी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला, पण अनेक ठिकाणी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाली नाही. म्हणून काही बहिणींचे रेकॉर्ड सिस्टममध्ये अपडेट झालेले नाहीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे सरकारची नवीन संधी. आता या संदर्भात सरकारने एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ज्यांची ई-के-वाय-सी व्यवस्थित झाली नाही किंवा माहितीमध्ये काही चूक आहे, त्यांना 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल किंवा चुकीची झाली असेल, तर तुम्ही आता वेबसाईटवर जाऊन किंवा संबंधित केंद्रावर जाऊन ती दुरुस्त करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे पैसे का थांबले? आता अनेक बहिणींचा मोठा प्रश्न आहे, ई-के-वाय-सी झाली आहे तरी पैसे का आले नाहीत? तर त्यामागचे मुख्य कारण असू शकते की तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे अपडेट झाली नाही किंवा तुमचे बँक खाते आणि आधार लिंकिंगमध्ये काही समस्या आहे किंवा सिस्टममध्ये माहिती अपडेट व्हायला अजून वेळ लागतो. म्हणून जर तुमची माहिती योग्य असेल आणि ई-के-वाय-सी व्यवस्थित झाली असेल तर पैसे येण्याची शक्यता असते. आता नंतरची गोष्ट म्हणजे काही लाभार्थ्यांना पैसे मिळायला सुरुवात. काही बहिणींनी अलीकडेच ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घेतली आणि त्यानंतर त्यांना ₹1500 हप्ता मिळाल्याचे सांगितलेले आहेत. म्हणजे जर माहिती योग्य केली तर थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता वाढते. म्हणून अजूनही ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाठीमागचे थांबलेले पैसे. आता अनेक बहिणी विचारत आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? याबाबत अधिकृतपणे तारीख सांगितली नाही, पण सरकारकडून असे सांगण्यात संकेत दिलेले आहे की प्रलंबित प्रकरणाची पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर थांबलेले पैसे देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची प्रश्न म्हणजे अजून ई-के-वाय-सीच नाही. ज्या बहिणींची अजूनही ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांच्या बाबतीत सरकारने असेही सांगितलेले आहे की त्यांच्यासाठी पुढे काही सुविधा किंवा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणून घाबरण्याचे कारण नाही. पण शक्य असल्यास ई-के-वाय-सी लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुमची ई-के-वाय-सी झाली असेल आणि तुम्हाला ₹1500 हप्ता मिळाला असेल, तर खाली कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे इतर बहिणींनाही माहिती मिळेल. मित्रांनो, अशीच लाडकी बहीण योजना आणि शेतकरी योजनेच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.